माझं नाव अशोक तुकाराम भोईर, राष्ट्रपती पुरस्कार विजेता, दिव्यांगन विभाग क्षेत्रात काम करणारा मी अशोक भोईर एक ग्रामीण भागातून आलेला एक मी दिव्यांगन आहे। आज आपल्या इथे आपले महानगरच्या माध्यमातून जे काही मला पुरस्कारात दिलं गेलं, उल्लेखनीय बाब आहे की आमच्यावर पाठीवर थाप मारल्यासारखी आहे। कारण अशा मुलं आमची ऊर्जा वाढते आणि त्याच्यामुळे कामाला सुद्धा येतो। मी मनापासून आपले महानगरचं मी मनापासून धन्यवाद देईन की अशा थराथरातल्या तळागाळातल्या दिव्यांग तळागाळातल्या व्यक्तींना आपल्या इथं आणून त्यांना सन्मानित केलं, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो। माझं नाव भारती मंगेश जाधव, मी राहणार कल्याण इथून आलेली आहे। कल्याणमध्ये माझी नेहमीच सामाजिक कामं करण्याची भावना सतत चालू असते। राजकीय पण मी काम करत आहे। आज 16 वर्ष झाले, 17 वर्ष पूर्ण होतील मला। मी विधानसभा कल्याण पूर्व शिवसेना शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये काम करत आहे। कल्याणमधील असो की ठाण्यामधून कुठूनही जर माझ्याकडे जर महिला माझ्यापर्यंत जर पोहोचल्या तर त्यांचं मी काम करून देते। त्यांच्या लहान मुलांचे सुद्धा काही प्रश्न असेल तर ते मी शाळेचे असतील कोणतेही असतील तर ते मी काम करत असेन। सामाजिक काम करता करता मला ज्यावेळेस आपल्यापर्यंत पोहोचण्याची आज मला आपलं महानगर मानिनी यांच्या मार्फत इथे बोलवलं आणि आमच्या कार्याचा जो आज तुम्ही पुरस्कार देऊन उत्साह वाढवला। खरं तर प्रत्येक सामाजिक कार्यकर्ता हा काम करत असतो, कुठल्याही पुरस्काराच्या भावना तो मनामध्ये ठेवत नसतो, पण ज्यावेळेस त्याला त्याच्या कामाचा पुरस्कार मिळतो त्यावेळेस त्याच्या कामाचा तुम्ही एक सत्कार केल्यामुळे एक बोलतात ना, काम करण्याची ऊर्जा वाढवतात। आणि हेच मी आपल्या महानगर यांना मी खरंच त्यांचे आभार मानते। सर्वप्रथम आपला महानगरच्या माध्यमातून हा एक उत्कृष्ट असा कार्यक्रम घेण्यात आला, त्याबद्दल त्यांच्या सर्वांचा आभार आहे। आणि आपण जे सोशल कामांमध्ये असतो, समजा मी माझ्यासारखे कित्येक लोक इथं मी पाहिले जे सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये काही लोक होते, त्यांनी आपल्या आपल्या डेडिकेशन्स जे आतापर्यंत कामं केले त्या कार्याबद्दल कुठेतरी एक गौरव करण्यात आला। त्याबद्दल खरंच एक हे आपलापणा वाटतो की अशा गौरव केल्यामुळे तुम्हाला उद्याच्याला हे काम करण्यासाठी एक स्फूर्त आपल्याला एक एनर्जी मिळते आणि त्या माध्यमातून आपण अजून चांगलं काम पुढे करत राहावं ही एक अपेक्षा आपण घेऊन पुढे करत राहतो। आणि अशा कार्यक्रमामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही एक नवीन प्रेरणा मिळेल आणि त्या माध्यमातून हेच कार्य आम्ही पुढेही चालू ठेवू, एवढेच सांगितले। माझं नाव विजय प्रभाकर भोसले। आज जो हा पुरस्कार आम्हाला दिलेला आहे, माय महानगर, आपलं महानगर आणि मानिनी, खरोखर ह्यांचे मी प्रथम खूप आभार मानतो की अशा पुरस्कारामुळे आम्हाला एक चांगलं काम करण्याची एक संधी मिळते, प्रेरणा भेटते आणि आमची जबाबदारी त्यामुळे खूप वाढते। मी रुपेश चंद्रकांत भोईर। आज ठाणे आयकॉन 2025 हा गौरव म्हणजे माझं नाव रिकमेंड केला ह्या पुरस्काराकरता, त्याबद्दल मी आपले महानगर यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो। यंगस्टर यूथ फाउंडेशन आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या माझ्या पक्षाच्या वतीने मी कल्याण शहरामध्ये गेल्या 20 वर्षापासून जो कार्यरत आहे, काम करत आहे। माझा मनोबल वाढण्याकरता, मला जो उत्साह वाढण्याकरता नेहमी माझे प्रेरणास्थान शिवभक्त शाबीरभाई शेख आणि स्वर्गीय माझे वडील चंद्रकांत भोईर साहेब, जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे प्रथम स्थायी समितीचे सभापती होते, त्यांचा माझ्या घरातूनच मला बालकडू मिळाला राजकारण आणि समाजकारणाच्या तिने। अनेक वर्षापासून असं वाटत होतं का कोणीतरी आपली पाठ ठोकावी आणि आपल्याला ॲप्रिशिएट करावा आणि आपल्या कामाची दखल घ्यावी। आणि आज त्या कामाची दखल घेऊन आपल्या महानगर 2025 आयकॉन यांनी मला जो पुरस्कार दिला त्याच्याबद्दल मी खूप खूप त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो।